आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर येत्या 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने अनेक राज्यांना दिलेत। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। तसंच युद्ध काळात नागरिकांना सतर्क करण्यासाठी वाजवण्यात येणारे सायरन सुद्धा वाजवण्याचे आदेश सर्व राज्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेत। याशिवाय विद्यार्थी आणि नागरिकांना सेल्फ डिफेन्सचे धडे देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। मोठं पाऊल केंद्रीय गृह मंत्रालयाने उचललेलं आहे। अनेक राज्यांना मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिलेले आहेत। 7 मे रोजी ही मॉक ड्रिल करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। याशिवाय युद्ध काळात नागरिकांना सतर्क करण्यासाठी जो भोंगा वाजवला जातो, जो सायरन वाजवला जातो, तो सुद्धा सायरन वाजवण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आलेले आहेत। याशिवाय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी सेल्फ डिफेन्सचे धडे सुद्धा द्यावेत अशाही सूचना करण्यात आल्या। दरम्यान या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, अतिशय महत्त्वाची अशी घडामोड आहे। आता सध्या पीएमओ मध्ये महत्त्वाच्या बैठका एका मागोमाग एक सुरू आहेत। काही वेळापूर्वीच पंतप्रधानांनी अजित डोभाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बैठक घेतलेली आणि त्यानंतर आता एक अशी बातमी येते की केंद्र सरकारने राज्यांना मॉक ड्रिल करण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्याचसोबतच सायरन वाजवण्याचे आणि सेल्फ डिफेन्सचे नागरिकांना धडे देण्याचे निर्देश दिलेत। साहजिकच आहे की युद्ध होणार आहे अशा स्वरूपाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहेत। काय अपडेट्स आहेत? एकूणच विनोद, आपण जर बघितलं तर पहलगाम हल्ल्यानंतर ज्या पद्धतीचं तणावाचं वातावरण भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेलं आहे, या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माध्यमातून हे महत्त्वाचं मॉकड्रिल संदर्भातले आदेश देण्यात आलेले आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर भारताकडनं पाकिस्तानच्या वेगवेगळ्या पद्धतीने नाड्या आवळण्यास सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीत अशा प्रकारे जर पाकिस्तानने येत्या काळात काही चुकीचं पाऊल टाकलं तर आपण सर्वदृष्ट्या सज्ज असलं पाहिजे, असं काहीसं गृह मंत्रालयाचं म्हणणं आहे। आणि याचनुसार 7 मे रोजी संपूर्ण देशभरातील राज्यांना एअर स्ट्राईक पासून हवाई हल्ल्यापासून बचावासंदर्भातले मॉकड्रिल करण्याच्या सूचना ह्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे। जे काही बैठकांमध्ये सुरू होतं त्या बैठकांमधील सूत्रानुसार या माहिती आता आपल्याला पुढे येत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर जर हवाई हल्ला झाला किंवा हवाई हल्ल्याचे संकेत मिळत असेल तर ते वॉर्न करण्यासाठी, लोकांना सतर्क करण्यासाठी संपूर्ण राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये एअर स्ट्राईक संदर्भातले सायरन्स म्हणजे सतर्क करणारे सायरन हे कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। दुसरीकडे आपण जर बघितलं तर अशा पद्धतीचा हवाई हल्ला कुठल्या शहरामध्ये होत असेल तर यावेळी नेमकं बचाव कार्य करताना स्वावलंबन म्हणून जे नागरिक असतील, नागरिकांसोबत विद्यार्थी असतील, विविध संस्थांचे ज्या काही सेवाभावी संस्था असतात त्यांचे जे स्वयंसेवक असतात अशांनी देखील त्यांना त्याचं ट्रेनिंग किंवा त्यांना त्याचं प्रशिक्षण बचाव कार्याचं देण्यासंदर्भातल्या सूचना यामध्ये देण्यात आल्या। सगळ्यात महत्त्वाचं एका गोष्टीचा उल्लेख अधोरेखित करण्यात आली आहे या बैठकीमध्ये। ज्या काही आपली नैसर्गिक संपत्ती आहे किंवा दुर्मिळ अशा वनस्पती असतील किंवा हेरिटेज स्ट्रक्चर असणाऱ्या इमारती असतील ज्या देशाच्या अभिमानाचं प्रतीक म्हणून मानल्या जातात, अशा इमारतींचं देखील जतन हवाई हल्ल्यापासून करण्यासंदर्भातल्या सूचना आणि त्याचं देखील मॉकड्रिल करण्यासंदर्भातल्या सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जर हवाई हल्ला झाला तर तातडीनं बचाव कार्य आणि अडकलेल्या लोकांना कशा पद्धतीने बाहेर काढता येईल याबाबत देखील एक गंभीर स्वरूपाचं मॉकड्रिल या संपूर्ण राज्यांनी घ्यावं अशा प्रकारच्या गृह मंत्रालयाच्या सूचना आहे। एकूणच तणावाच्या परिस्थितीत पाकिस्तान कुठल्याही थराला जाऊ शकतो अशी भीती किंवा अशी भीती म्हणता येणार नाही, कारण पाकिस्तानशी युद्ध झालं तर भारत देखील आपली अगदी म्हणजे एकूणच योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिलेल्या आहेत आणि अनेक राज्यांना तशा स्वरूपाच्या सूचना आहेत। प्रामुख्याने टार्गेटवर असलेली जी राज्य असतील किंवा जी शहरं असतील अशा शहरांमध्ये अशा पद्धतीने मॉक ड्रिल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। साहजिकच आहे की युद्ध होणार का अशा स्वरूपाची चर्चा या निर्णयानंतर सुरू झालेली आहे। धन्यवाद अक्षय दिलेल्या अपडेट्सबद्दल।